चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलेली आहे। 250हून अधिक जणांची यामध्ये फसवणूक झाली आहे। 84 महिलांकडून फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर आरोपीसह महिला साथीदाराला अटक करण्यात आली आहे। चंद्रपूर शहर महापालिकेमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। गेल्या 3 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता। भटकी कुत्री पकडणाऱ्या पथकातील कर्मचारी जितेंद्र सारसर यांनी उच्च अधिकारी असल्याचं भासवत प्रोसेस फी म्हणून या पीडित महिलांकडून वेगवेगळी रक्कम देखील घेतल्याचं समोर आलेलं आहे। एक महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्या महानगरपालिका आणि जीएसटी कार्यालयामध्ये नोकरी लावून देतो असं सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ह्या रकमा ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात स्वीकारलेल्या आहेत। साधारणतः एक 83 महिला आणि पुरुष रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते। त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे यातील जे आरोपी आहेत जितेंद्र सारसर आणि मंगला संभा वानखेडे व त्यांचे इतर साथीदार यांनी सदर महिला आणि पुरुषांना महानगरपालिका आणि जीएसटी कार्यालय असं वेगवेगळी कारणं सांगून या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर नोकरी लावून देण्याचं टेंडर आम्हाला प्राप्त झालेलं आहे असं सांगून तोतयागिरी करून त्यांच्याकडून वेळोवेळी साधारणतः 30 ते 40 लाखाची रक्कम ही फसवणूक करून घेतलेली आहे। उनको जॉब लगाकर देते बोलकर हमसे पैसे लिए गए हैं। जितेंद्र सासर नाम का आदमी है जो महानगर पालिका में कुत्ता पकड़ने वाली गाड़ी पर काम करता है। वो मैं अकेली नहीं हूँ, मेरे साथ 200-250 महिलाएं हैं जिनसे वो पैसे लिया है, फ्रॉड किया है। जॉब लगा कर देता बोलकर बोला, और उसने जब हम उसको पूछे कि जॉब कब देगा हमको, तो वो तारीख पे तारीख दे रहा था वो हमको। फिर हम 2 साल 3 साल का वक्त निकल गया। फिर उसके बाद हमने पैसे मांगने शुरू किए उससे, तो वो हमको धमकी दे रहा था कि तुम्हारे घर वालों को मार दूंगा, तुमको मार दूंगा, घर में घुस के मार दूंगा, ऐसी धमकी दे रहा था वो हम लोगों को। फिर हम डर गए, डर के मारे हमने FIR दर्ज नहीं की। जब हम ये चाहते हैं कि हमारे जितनी भी महिलाएं हैं उनके पैसे रिटर्न हो।